विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. एक्झाम जवळ आलेले फार्माकोग्नोसीची आणि अल्कलॉइड समजत नाहीये. सो आपण आता ही नोट घेऊन आलो अल्कलॉइडची एकदम सिंपल वेमध्ये. सो टायटल आहे केमिकल नेचर ऑफ नॅचरल ड्रग्स. त्याच्यामध्ये आपण अल्कलॉइड बघणार आहे आता आपण. सो विदाउट वेस्टिंग टाइम लगेच सुरू करूयात. अल्कलॉइड्स दीज आर द बेसिक नायट्रोजिनस ऑर्गॅनिक कंपाऊंड ऑब्टेन फ्रॉम प्लांट ओरिजिन. सो हे एक प्रकारचं नायट्रोजिनस ऑर्गॅनिक कंपाऊंड आहे जे आपल्याला प्लांटपासून मिळतं. इट गिव्ह फार्मॅकोलॉजिकल ॲक्शन व्हेन ॲडमिनिस्टर्ड इन द बॉडी. ज्या वेळेला बॉडीमध्ये आपण ह्याला ॲडमिनिस्टर करतो त्यावेळेला आपल्याला फार्मॅकोलॉजिकल ॲक्शन म्हणजेच औषधी गुणधर्म बघायला मिळतो. आता प्रॉपर्टी बघूया. इट इज कलरलेस, सॉलिड अँड क्रिस्टलाइन नेचर. कलरलेस आहे, सॉलिड पार्ट आहे आणि क्रिस्टलाइन आहे थोडंसं. इट इज इनसोल्युबल इन वॉटर. इट इज सोल्युबल इन ऑर्गॅनिक सॉल्वंट लाईक मिथेनॉल, इथेनॉल, ब्युटॅनॉल एक्सेट्रा. But if they are available in salt form, then they are soluble in water and insoluble in organic solvent. म्हणजेच काय, सो जर प्युअर अल्कलॉइड आहे विदाउट सॉल्ट तर ते पाण्यामध्ये इनसोल्युबल आहे. पण जर ते सॉल्ट फॉर्ममध्ये असेल तर तेच अल्कलॉइड पाण्यामध्ये सोल्युबल आहे. ठीक आहे ना. सो उलट आहे. पुन्हा एकदा बघूया आपण. बट इफ दे आर अवेलेबल इन सॉल्ट फॉर्म देन दे आर सोल्युबल इन वॉटर अँड इनसोल्युबल इन ऑर्गॅनिक सॉल्वंट्स. म्हणजे मिथेनॉल इथेनॉलमध्ये त्यावेळेला ते काय होणार आहे, इनसोल्युबल फॉर्ममध्ये राहणार आहे. अल्कलॉइड्स आर हायली पोटंट मेडिकामेंट. हायली पोटंट म्हणजे काय, मी नेहमी विद्यार्थ्यांना शिकवताना पोटंटचा अर्थ काय सांगतो, छोटा पॅकेट बडा धमाका. छोटा पॅकेट बडा धमाका म्हणजे काय, एकदम कमी परंतु फार्मॅकोलॉजिकल ॲक्शन जास्त. ठीक आहे ना, अशा प्रकारे. सो अल्कलॉइड्स आर हायली पोटंट मेडिकामेंट. एकदम कमी प्रमाणात जरी असतील तरी ते जास्तीत जास्त फार्मॅकोलॉजिकल ॲक्शन दाखवायची क्षमता ठेवतात. अशा प्रकारचं मेडिकामेंट, पोटंट मेडिकामेंट. आता रोल बघूया आपण अल्कलॉइडचा काय येतो. सो दीज आर द नायट्रोजिनस ऑर्गॅनिक कंपाऊंड. पुन्हा एकदा, दीज आर बेसिक इन नेचर सो दे कॅन इझिली रिॲक्ट विथ ॲसिड मॉलिक्युल्स. सो अल्कलॉइड जे आहेत हे एक प्रकारचे बेसिक नेचरला आहेत, त्यामुळे ते काय होतात, लगेच ॲसिड बरोबर रिॲक्ट होतात. Alkaloids are easily associated with acid and therefore it act as a carrier of acid molecule. अल्कलॉइड काय करतात तर इझिली असोसिएट होतात कुणाबरोबर, ॲसिड सोबत, आणि म्हणून काय करतात ते ॲसिडचं कॅरियर म्हणून ॲक्शन दाखवतात किंवा ॲक्टिंग करतात. ठीक आहे ना. सो देअरफॉर इट ॲक्ट ॲज अ कॅरियर ऑफ ॲसिड मॉलिक्यूल. ॲसिड मॉलिक्यूलचे वाहक एक प्रकारचे. ठीक आहे ना, बॉडीमध्ये. इन द प्लांट अल्कलॉइड ॲक्ट ॲज अ सोर्स ऑफ नायट्रोजिनस ॲटम. जर आपण प्लांटचा विचार केला तर प्लांटला जे नायट्रोजन पाहिजे आहे ते आपल्याला अल्कलॉइडपासून मिळतं. ठीक आहे ना, प्लांटसाठी विचारात घेतलं तर. नायट्रोजन ॲटम इज इम्पॉर्टंट इन प्रोटीन सिंथेसिस ऑफ प्लांट. जर प्लांटची वाढ व्हायची असेल तर प्लांटला प्रोटीन आवश्यक आहे, आणि जर प्लांटच्या प्रोटीनचं सिंथेसिस व्हायचं असेल तर त्याला नायट्रोजन आवश्यक आहे. आणि नायट्रोजन प्लांटला कशापासून मिळणार आहे, अल्कलॉइडपासून मिळणार आहे. अत्यंत सोप्या भाषेत आपण ही टर्म बघतोय. नायट्रोजन ॲटम इज ऑल्सो इम्पॉर्टंट फॉर हार्मोन सिंथेसिस ऑफ प्लांट. हार्मोन सिंथेसिस, प्लांटच्या हार्मोनच्या सिंथेसिससाठी देखील नायट्रोजनचा उपयोग होतो. आणि नायट्रोजन कशापासून मिळणार आहे, अल्कलॉइडपासून, बिकॉज नायट्रोजिनस ऑर्गॅनिक कंपाऊंड म्हणजेच अल्कलॉइड. अल्कलॉइड ऑल्सो प्ले इम्पॉर्टंट रोल इन ग्रोथ अँड रिप्रोडक्शन सायकल ऑफ प्लांट. प्लांटच्या ग्रोथसाठी अर्थातच, म्हणजे मी तुम्हाला सांगताना मगाशीच बोललो, प्लांटची जर ग्रोथ योग्य हवी असेल तर त्याला प्रोटीन लागणार आहे. प्रोटीनच्या सिंथेसिससाठी नायट्रोजन लागणार आहे, आणि नायट्रोजनसाठी काय लागणार आहे, अल्कलॉइड लागणार आहे. सो अल्कलॉइड ॲक्च्युली इनडायरेक्टली काय करतोय, इम्पॉर्टंट रोल प्ले करते. कशामध्ये, प्लांटच्या ग्रोथमध्ये, रिप्रोडक्शनच्या सायकलमध्ये. ठीक आहे ना. अल्कलॉइड ॲक्ट ॲज लाईक प्रोटेक्टिव्ह अँड डिटॉक्सिकेटिंग एजंट. ठीक आहे ना. त्यानंतर ॲप्लिकेशन यूज ऑफ अल्कलॉइड. ॲप्लिकेशन किंवा यूज ऑफ अल्कलॉइड काय यूज आहे बघा. कॅफेन शो CNS स्टिम्युलंट इफेक्ट ऑब्टेन फ्रॉम टी. जी चहा पावडरमध्ये कॅफेन असतं ते आपल्याला CNS स्टिम्युलेट करतं, म्हणून आपण चहा पितो. सो ते देखील काय एक प्रकारचं अल्कलॉइडच आहे. स्ट्रिचनिन शो नर्व स्टिम्युलंट इफेक्ट ऑब्टेन फ्रॉम नक्स वोमिका. अगेन पुन्हा एकदा, नर्व स्टिम्युलेशन कुणापासून होतं, स्ट्रिचनिन पासून होतं. आणि स्ट्रिचनिन कशामध्ये, नक्स वोमिकामध्ये, आणि नक्स वोमिका काय, अल्कलॉइड आहे. मॉर्फिन शो नार्कोटिक ॲक्शन ऑब्टेन फ्रॉम ओपियम. नार्कोटिक ॲक्शन आपल्याला मॉर्फिन पासून मिळते, आणि मॉर्फिन कशामध्ये तर ओपियममध्ये, आणि ओपियम काय आहे, अल्कलॉइड आहे. क्विनिन शो अँटी मलेरियल ॲक्शन ऑब्टेन फ्रॉम सिंकोना. सो अँटी मलेरियल म्हणजे काय, मलेरियावर यूज होणारं औषध. ठीक आहे ना.
मी फार्मास्युटिकल केमिस्ट्रीमध्ये काही डेफिनेशन दिल्या होत्या, त्यामध्ये अँटीमलेरियल डेफिनेशन दिली होती. सो पुन्हा एकदा आपण रिव्हिजन करूया. द ड्रग ऑर एजंट विच आर युज्ड इन द ट्रीटमेंट ऑफ, ते एक फॉर्मॅट दिला होता, त्यामध्ये ही डेफिनेशन टाकू आपण. पुन्हा एकदा करूया. द ड्रग ऑर एजंट विच आर युज्ड इन द ट्रीटमेंट ऑफ, आता इथं काय म्हणणार, मलेरिया इज नोन ॲज अँटी मलेरियल ड्रग. आता एक्झाम्पल समोरच आहे आपल्या, सिंकोना. सिंकोनामध्ये कोण आहे, क्विनिन. क्विनिन हे केमिकल कन्स्टिट्युएंट काय करतं, सो अँटी मलेरियल ड्रग म्हणून ऍक्ट करतं. ठीक आहे ना. सिंकोना अगेन कोण आहे, अल्कलॉइड. कोकेन शो लोकल अॅनास्थेटिक इफेक्ट, जे कोका प्लांटपासून कोकेन मिळतं हे देखील लोकल अॅनास्थेटिकची भूमिका बजावतं बॉडीमध्ये. हे कोकेन किंवा कोका प्लांट हे काय आहे, अल्कलॉइड आहे. ठीक आहे ना. अशा प्रकारे आपण 1 2 3 4 5 प्रकारचे ॲप्लिकेशन आपण अल्कलॉइडचे बघितले वेगवेगळ्या एक्झाम्पलच्या माध्यमातून. म्हणजे इथं मी 1 लाईन आन्सर दिले बाळांनो, पण जर तुम्ही विचार करायला गेला तर ह्यात आपण एक्झाम्पल पण कव्हर केले आणि ॲप्लिकेशन पण कव्हर केले. एका तीरात 2 पक्षी मारलेत. सो थोडं डोकं तुम्ही लावलं याच्यामध्ये, सो तुमचा यूज पण झाला आणि त्याच्याबरोबर त्याचं एक्झाम्पल पण झालं. ठीक आहे ना. अशा पद्धतीनं आता आपण क्लासिफिकेशन बघणार आहे. क्लासिफिकेशनमध्ये 2 पॉईंट येतात अल्कलॉइडचे, नॉन हेट्रोसायक्लिक अल्कलॉइड आणि हेट्रोसायक्लिक अल्कलॉइड. विद्यार्थी मित्रांना एक विनंती आहे माझी की मी ह्या लिंकला आता ही व्हिडिओ पोस्ट पहिली करीन, त्यानंतर मी एक शॉर्ट रील काढणार आहे, ती लिंक डिस्क्रिप्शनला देऊन टाकेन मी थोड्या दिवसांनी किंवा उद्याच कदाचित. एक लिंक मी तुम्हाला ह्या व्हिडिओच्या मार्फत देऊन टाकेन. ह्याच्यामध्ये आपण काय केले, अल्कलॉइडचं क्लासिफिकेशन 1 मिनिटामध्ये केलेलं आहे. ठीक आहे ना. आणि ते एक टेक्निक वाईज केलं आहे, एक हॅक आहे ज्यामार्फत तुम्ही अल्कलॉइडचं क्लासिफिकेशन विदिन मिनिट करू शकता. सो त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देईन, आवर्जून बघा. जर आवडली तरच लाईक करा, सबस्क्राईब करा चॅनेलला नसेल केलं अजून तर, आणि त्याचबरोबर चॅनेल सबस्क्राईब केल्यानंतर कमेंट टाका. तुमचे जे विद्यार्थी आहेत, तुमचे विद्यार्थी मित्र आहेत की ज्यांना ह्याची खरंच गरज आहे, कारण की शब्द अवघड असल्यामुळं फार्माकोग्नोसिस समजायला थोडा अवघड वाटतो. पण विद्यार्थी मित्रांनो, माझ्यावर विश्वास ठेवा, फार्माकोग्नोसिस सारखा सोपा सब्जेक्ट दुसरा कुठलाच नाही आहे. ठीक आहे ना. काही हॅकचा जर आपण यूज केला, काही ट्रिक्स जर आपण वापरल्या, तर यापेक्षा सोपा सब्जेक्ट कुठला नाही. इझिली तुम्हाला मार्क मिळवून देतो हा सब्जेक्ट. सो विदाऊट टेन्शन, कुठल्याही प्रकारचं टेन्शन तुम्ही ह्या स्टडीमध्ये घेऊ नका. क्लासिफिकेशन तुम्हाला तर इथे मी दिले, नॉन हेट्रोसायक्लिक आणि हेट्रोसायक्लिक अल्कलॉइडचे एक्झाम्पल दिलेत पुढं. पण एक सिम्पल हॅक आहे, तो तुम्ही एक सिम्पल ट्रिक आहे की ज्याचा वापर जर तुम्ही केला तर तुमच्या 1 मिनिटामध्ये पूर्ण क्लासिफिकेशन होऊन जाईल. आता आपल्याला विचार काय करायचा आहे, प्रश्न काय पडतो, सो डिफाईन अँड क्लासिफाय अल्कलॉइड, गिव्ह देअर ॲप्लिकेशन्स किंवा गिव्ह देअर युजेस. ठीक आहे ना. अशा प्रकारे 3 मार्काला 5 मार्काला हा चॅप्टर आपल्याला पडलेला बघायला मिळतो. महत्त्वाचा चॅप्टर मानला जातो फार्माकोग्नोसीमध्ये. ठीक आहे ना. सो हा चॅप्टर देखील आपल्याला कुठल्याही प्रकारे मिस नाही करायचा, परफेक्टली करायचा आहे. अतिशय सिम्पल नोटचा वापर करायचा आहे, जो मी तुम्हाला आता इथं देतोय त्या. ह्याचे स्क्रीनशॉट काढून ठेवा. जर ह्या संदर्भात तुम्हाला काही शंका असेल तर लगेच कमेंट बॉक्समध्ये टाका, मी तुम्हाला लगेच त्याचा रिप्लाय देईन. जर तुम्हाला माझ्या नोट्स आवडत असतील तर विद्यार्थी मित्रांनो, लवकरात लवकर लाईक्स करा, लाईक्स वाढवा, कमेंट वाढवा. ठीक आहे ना. त्याचबरोबर आपले विद्यार्थी मित्रांना ह्या व्हिडिओ लवकरात लवकर शेअर करा आणि त्यांचा फार्माकोग्नोसिसचा स्टडी सोपा करा. कॉन्फिडंट पेपर लिहा, आनंदाने पेपर लिहा, टेन्शन घ्यायचं नाही. ठीक आहे ना. धन्यवाद.